आजचा विषय आक्षिप्त मराठी साहित्य. खरं म्हणजे हा जो विषय आहे, हा विषय पुण्यातील एक प्राध्यापिका डॉक्टर गीतांजली घाटे यांनी या विषयावरती PhD केली. त्या आमच्याच महाविद्यालयामध्ये काही काळ मराठीच्या प्राध्यापक म्हणून नोकरी करत होत्या. नोकरी करत असताना त्यांच्याशी अनेकदा चर्चा व्हायची आणि त्या विलक्षण कष्टाळू आणि विलक्षण हुशार अशा प्राध्यापिका. त्यांनी मराठी साहित्य परिषदेचे खंड वाचल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या विषयावरती आजतागायत कोणी काम केलेलं नाही, आपण या विषयावरती काम करू शकतो. आणि त्यातून आकाराला आलं हे सगळं PhDचं काम. आजच्या माझ्या व्याख्यानामध्ये जे जे काही चांगलं असेल ते सगळं श्रेय त्यांचं आहे आणि मी मधल्या बहारवाहकाची भूमिका बजावलेली आहे. आक्षिप्त मराठी साहित्य खरं म्हणजे आक्षेपार्ह आणि जप्त असे दोन वेगळे शब्द आहेत. आक्षिप्तमध्ये जप्त या शब्दातून आकाराला येणारी छटा अजिबातच आपल्याला अभिप्रेत नाही. आक्षेपार्ह म्हणजे काय, तर ज्याच्यावरती आक्षेप घेतले गेलेले आहेत असं. आणि जप्ती या शब्दाचा अर्थ असा आहे की न्यायालयाच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन जप्तीचा आदेश ज्याच्यावरती निघतो अशी ती सगळी प्रक्रिया. इथे आपण आक्षेपार्ह साहित्याचा विचार करणार आहोत. माझा प्रयत्न असा असेल 1 तासामध्ये हा सगळा भाग संपवावा. पाहूयात कसं जमतंय ते. आक्षेपार्ह साहित्याची परंपरा मराठी साहित्यामध्ये खूप जुनी आहे. म्हणजे लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, स्वातंत्र्यवीर सावरकर या 3 व्यक्तींची नावं या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. पुढच्या सगळ्या तासाभरामध्ये आपण हे सगळं पाहणार आहोतच. कधी कधी मी एखाद्या पुस्तकाचा आधार घेईन, त्यातले काही ओळी मी तुम्हाला वाचून दाखवेन. वाचून अशासाठी दाखवेन की एकही चूक त्याच्यामध्ये होता कामा नये. निबंधमाला हे जे विष्णुशास्त्री चिपळूणकरांचं म्हणजेच शास्त्री बुवांचं जे काम आहे, त्या निबंधमालेने आपली संस्कृती, आपली भाषा यांच्याविषयी आंग्ल शिक्षितांच्या मनामध्ये निर्माण झालेले न्यूनगंड झटकून टाकले. आता आश्चर्याची गोष्ट बघा, ज्या इंग्रज सरकारचं अनेकदा कौतुक अत्यंत वेळेवरती कार्यवाही करणारे प्रशासक असं म्हणून आपण करत असतो, तर आमच्या देशाची स्थिती हा जो निबंध आहे हा प्रकाशित झाला 1881 मध्ये. आणि 1881 मध्ये प्रकाशित झाल्यानंतर त्याच्यावरती बंदी आली 1910 मध्ये. म्हणजे मध्ये 29 वर्ष गेली आणि आक्षेपार्ह ठरलेली मराठीतली ही पहिलीच साहित्यकृती आहे. आता त्यातली काही वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे आपल्याला त्याचा अगदी अचूक अंदाज येईल. निबंधमाला मासिक शास्त्रीबुवांनी काढलं आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय की ज्या लोकांस विद्यालयातील शिक्षणाचा वगैरे लाभ न घडल्याने ज्ञानाचा मार्ग खुला नाही, त्यांस अनेक गोष्टींचे ज्ञान व्हावे, हा एक निबंध लिहिण्याचा उद्देश आहे. संस्कृत व विशेषतः इंग्रजी भाषेत जे अगाध ज्ञान भरले आहे त्याचा पाठ फोडून जर आपल्या भाषेकडे वळविता येईल तर केवढी मजा होईल, असा माला काढण्याचा उद्देश त्यांनी सांगितलेला होता. पुढे ते काय लिहितात ते खूप महत्त्वाचं आहे. इथे आपल्याला चिपळूणकरी बाणा स्पष्टपणे दिसतो. शास्त्री बुवा लिहितात, आमच्या देशास काही एक झाले नाही, त्याची नाडी अद्याप साफ चालत असून शरीर प्रकृतीस म्हणण्यासारखा काही एक विकार नाही. म्हणजे निबंधमालेच्या पहिल्या अंकापासून शास्त्रीबुवांनी काय केलं, तर हिंदी जनतेचा तेजोभंग करणाऱ्या इंग्रजांवरती हत्यार धरायला प्रारंभ केला. आणि शेवटच्या अंकामध्ये शास्त्री बुवांनी लिहिलेलं विधान खूपच महत्त्वाचं आहे. त्यात शास्त्री बुवांनी बेधडकपणे असं लिहिलंय, इंग्रज या जगातच नसते
तरी काही बिघडले नसते. आता पहा, हे मी तुम्हाला सांगतोय 1881च्या कालखंडातलं. आमच्यावरती राज्य करणारे जे ब्रिटिश लोक आहेत त्यांची आम्हाला काही गरज नाही, कारण आम्ही आज 3-4 हजार वर्ष या देशात नांदलो, एवढली राज्य चालविली, कायदे कानून केले, शास्त्र निर्माण केली, कला उदयास आणल्या, ऐहिक व आध्यात्मिक विचार केले, ते सर्व काय या आंग्ल भौम मंडळींच्या जीवावर? शास्त्री बुवांचा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. 1881 मध्ये असा तडफदार सवाल करणं हे त्या कालखंडाच्या खरं म्हणजे प्रकृतीशी विसंगत आहे. 1818ला इथली सगळी पेशवाई संपल्यानंतर पुढच्या साधारणतः 8-9 दशकाच्या आत असा प्रश्न विचारला जाणं किंवा लोकहितवादींनी इंग्लंडसारख्या पार्लमेंटची मागणी करणं याचाच अर्थ असा होता की या भूमीनं इंग्रजांचं सार्वभौमत्व मनापासून मान्य केलेलं नाही. त्यामुळे या मातीमध्ये असे विचार रुजणं आणि भारतातली सगळ्यात जास्त आक्षेपार्ह साहित्यकृती महाराष्ट्रात निर्माण होणं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त आक्षेपार्ह साहित्यकृती पुण्यामध्ये जन्माला येणं हा एक विलक्षण योगायोग आहे. त्यामुळे पुणे तिथे काय ऊने हा एक वाक्प्रचार या संदर्भात आपण वापरायला हरकत नाही. आता शास्त्री बुवांनी अशी भूमिका मांडल्यानंतर त्यांचे जे 2 विद्यार्थी, त्यांचे जवळचे पुढे घनिष्ठ मित्र आणि ज्या दोघांनी शास्त्री बुवांना आपलं गुरु मानलं, त्यांची परंपरा टिळक आगरकरांनी पुढे चालू ठेवणं यामध्ये विशेष काहीच नव्हते. म्हणजे आमच्या देशाची स्थिती या निबंधामध्ये प्रकट झालेले विचार आपल्या राजवटीला अत्यंत घातक आहेत हे इंग्रजांच्या लक्षात आलं आणि त्यांनी याच्यावरती बंदी घातली. आपल्या सर्वांना माहीत असणारी पुढची कृती म्हणजेच खाडीलकरांचं कीचकवध. 1907 मध्ये हे जे नाटक आहे ते नाटक उघड सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करत आहे. इंग्रज अधिकाऱ्यांना ठार मारण्याची प्रेरणा हे नाटक देत आहे आणि जॅक्सनची जी हत्या झाली या नाटकाचाच एक परिपाक होता. यामुळे अशा स्वरूपाच्या सर्व त्या काळातल्या आपण भारतीय लोक या सगळ्या साहित्याला कधीही राजद्रोही साहित्य म्हणणार नाही. हे ते लोक म्हणू शकतात, आपण ते म्हणणार नाही. त्यांच्या लेखी हा राजद्रोह होता आणि हे सगळं साहित्य हे राजद्रोही साहित्य त्यांच्या मते. आणि हे सर्व अशा प्रकारचं साहित्य जप्त करण्यासाठी 1910 मध्ये देशी भाषांमधील राजद्रोही साहित्य जप्त करण्यासाठी भारतीय वृत्तपत्र कायदा हा करण्यात आला. अशा स्वरूपाचा भारताच्या इतिहासातला हा जवळपास पहिलाच कायदा होय. आणि संपूर्ण हिंदुस्थानमधल्या देशी भाषांमधील राष्ट्रवादी साहित्याला जरब बसण्यासाठी इंग्रज सरकारने हा कायदा केला. कीचकवध हे नाटक त्याला निमित्त मात्र ठरलं. आपण फार त्याला उंटावरची शेवटची काडी असं म्हणूया. परंतु कुठली तरी घटना घडायला कुठलं तरी एक कारण निमित्त हवं असतं. ते निमित्त या कीचकवध नाटकामुळे मिळालं आणि इंग्रज सरकारने आपली कारवाई सुरू केली. आता या बाबतीमध्ये इंग्रज सरकारचं सगळ्यात आवडतं व्यक्तिमत्व म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर. एव्हाना आजवरच्या या सगळ्या व्याख्यानमालेमधून आपण स्वातंत्र्यवीरांविषयी अनेकदा ऐकलं असेल. स्वातंत्र्यवीरांचं 1857चे स्वातंत्र्य समर हे जे पुस्तक आहे, हा जो गाजलेला ग्रंथ आहे त्यांचा, त्याच्यावरती इंग्रज सरकारची करडी नजर होती. या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती लोकांपर्यंत पोहोचविण्यात आली आणि मूळ मराठी हस्तलिखित अथक प्रयत्न करून सुद्धा इंग्रज सरकारच्या हाती सापडलेलं नव्हतं. म्हणजे या सार्वभौम देशावरती, ज्या देशामध्ये एकेकाळी भारत, बांगलादेश, पाकिस्तान या सगळ्या भूभागाचा समावेश आहे, ज्यांच्या साम्राज्यावरचं सूर्य कधीही मावळत नाही, ज्यांचा युनियन जॅक कधीही
अंधार बघत नाही. अशा सार्वभौम सत्तेच्या हातामध्ये आपला ग्रंथ, आपला हस्तलिखित हे सापडूच शकणार नाही याची विलक्षण काळजी सावरकरांनी घेतलेली होती. त्यामुळे सावरकर इंग्रज राजवटीच्या विरोधामध्ये जो विचार करतायत, जे शह आणि प्रतिशह चालू आहेत, त्याचाही विचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांना हे माहीत असतं की आज जगभरामध्ये इंग्रजांचा खूप मोठ्या प्रमाणावरती गौरव केला जातो. लोकशाहीचे पुरस्कर्ते, व्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, उच्चारचं स्वातंत्र्य देणारे पुरस्कर्ते. आपल्या सगळ्यांना अशी कल्पना असते की जेम्स ऑगस्टस हिकी यानं भारतातलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं. त्याच्याही अगोदर हिंदुस्थानातलं पहिलं वृत्तपत्र सुरू करण्याचा प्रयत्न केला ईस्ट इंडिया कंपनीचा एक नोकर होता, त्याचं नाव होतं बोल्ड्स. आता ह्या नोकरांनी काय केलं, बातमीचा प्रसार करून मतप्रदर्शन करणे हे आपल्या वर्तमानपत्राचं उद्दिष्ट त्याने ठेवलं होतं. हे करताना प्रत्यक्षात त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांची गैरमर्जी ओढवून घेतली. आपण इथं बारकाईनं हे लक्षात घेतलं पाहिजे की बातमीचा प्रसार ही गोष्ट वेगळी आणि त्याच्यावरती तुमचं मतप्रदर्शन ही गोष्ट वेगळी. मतप्रदर्शनामध्ये व्यक्तिगत मतं येऊ शकतात, बातमीच्या प्रसारामध्ये ती असता कामा नयेत. इंग्रजांनी अशा प्रकारचं आक्षेपार्ह साहित्य जप्त करताना आपल्या बंधूंना सुद्धा सोडलं नाही. एका अर्थाने इंग्रजांनी कायद्यासमोर सगळे समान, ते फक्त बहुतेक तत्व इथं वापरलेलं दिसतंय. बाकी सर्व ठिकाणी त्यांनी काळे आणि गोरे असा भेदभाव केलेला आहेच. त्या बोल्ड्सला पुढे हद्दपार करण्यात आलं, इथून हाकलून देण्यात आलं. आणि मग पुढे हिकीचं पत्र 29 जानेवारी 1780 या दिवशी पहिलं वृत्तपत्र सुरू झालं. हे वृत्तपत्र आपण बेंगॉल गॅझेट, कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा हिकीज गॅझेट अशा 3 नावांनी ओळखतो. अर्थात हिकी हा सुद्धा काही खूप उच्च विचारसरणीनं भारावून गेलेला, वर्तमानपत्रांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता, लोकशाहीवादी वगैरे असं काही नव्हतं. त्याचे हेतू पुन्हा वेगळे होतेच. वृत्तपत्र काढण्यामागचे काय होते, तर स्वतःचे व्यक्तिगत छुपे हेतू वेगळे, सरकारच्या अनियंत्रित कारभारावरती नियंत्रण मिळवलं पाहिजे, नोकरशाहीमध्ये सुधारणा सुचवल्या पाहिजे आणि या नोकरशाहीतल्या सुधारणा वर्तमानपत्रांमधून सुचविता येतात, अशी भूमिका हिकीनं मांडली. आता असं आहे, कुठल्याही राजसत्तेला त्यांच्यामध्ये सुधारणा सुचवलेल्या फारशा आवडत नाहीत. तू कोण आम्हाला सुधारणा सुचवणारा टिकोजीराव, अशी भूमिका इंग्रज सरकारनं घेतली. आणि हिकीज गॅझेटची सुद्धा पुढे अशी काय त्यांनी गळचेपी केली, हिकीला कारागृहामध्ये पाठवून दिलं आणि हिकीची सगळी ही महत्वाकांक्षा, त्याच्यामध्ये असणारी सगळी इच्छाशक्ती तुरुंगाच्या माध्यमातून त्यांनी मोडून काढली आणि अशा रीतीनं हिकीला सुद्धा त्यांनी धडा शिकवला. आता पुढे जेव्हा अनेक वर्तमानपत्रांच्या संदर्भामध्ये इंग्रजांनी हीच भूमिका कायम ठेवलेली होती. म्हणजे आमच्या देशाची स्थिती असेल, हिकीज गॅझेट असेल, कीचकवध असेल, मग पुढे भारतातलं आणखी एक पुढचं पत्र काढण्याचा प्रयत्न केला होता 1795 मध्ये हम्फ्रीज नावाच्या एका इसमाने. हा तर पठ्य सर्वांपेक्षाच भारी निघाला. त्यांनी काय केलं, त्यांनी इंडिया हेरॉल्ड हे पत्र काढलं आणि हे पत्र काढण्यासाठी त्यानं सरकारची परवानगीच घेतलेली नव्हती. सरकारची परवानगी न घेता त्यांनी हे पत्र काढलं आणि मग इंग्रजांनी त्यावेळेला पहिल्यांदा शिक्षेचे काही प्रकार आणले. काय प्रकार होते, संपादकांना शिक्षा करणं, संपादकांना हद्दपार करणं, संपादकांनी माफी मागणं, वर्तमानपत्राकडून दंड आकारणं, वर्तमानपत्र बंद पडणं. इंग्रजांच्या लक्षात आलं हे उपाय अत्यंत जहाले, रोगापेक्षा औषध जालिमे, आपण आता हेच वापरलं पाहिजे. पुढे 1790 मध्ये बॉम्बे गॅझेट नावाचं जे पत्र होतं मुंबईतून चालू असलेलं,
ह्या बॉम्बे गॅझेटने पोलीस दलावरती टीका केली. आता ही टीका म्हणजे आयतं कोलीतच मिळालं इंग्रजांना. त्यांनी तेव्हापासून 1790 पासून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली, ती म्हणजे वर्तमानपत्रांवरती प्रसिद्धीपूर्व तपासणीचं बंधन घातलं. म्हणजे तुम्ही वर्तमानपत्र आमच्याकडून तपासून घेतलं पाहिजे अशी भूमिका मांडण्यात आली आणि याला आम्ही कोणालाही अपवाद करणार नाही असं त्यांनी आता सुरू केलं. आता पुढे काय झालं, सर जॉन शोरची जी कारकीर्द होती 1793 ते 98, त्यांनी बेंगॉल जनरलचा संपादक ड्युने, इंडिया हेरॉल्डचा संपादक हम्फ्रीज, बेंगॉल हरकारूचा संपादक मॅकलिन अशा 3 संपादकांना स्वतःच्या कारकिर्दीमध्ये हद्दपारीची शिक्षा ठोठावली. हे तिघही त्याचे देशबंधू, धर्मबंधू आणि रक्तबंधू असे सगळे असतानाही त्यांनी कायम आपल्या इथल्या राजवटीच्या हितसंबंधांना कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की इंग्रजांचे सगळे उद्देश, त्यांचे उद्दिष्ट काय होती आणि कंपनीचे सगळे नोकर कंपनीला किती एकनिष्ठ राहिले ह्याची ही सगळी उत्तम उदाहरणे. पुढे मी सांगितलं तसं तुम्हाला लॉर्ड वेल्सलीनं याच्याही पुढचा टप्पा गाठला. त्यांनी एशियाटिक मिररचे संपादक होते ब्राईस नावाचे गृहस्थ, यांच्या हातून कळत किंवा न कळत एक चूक झाली. काय झालं तर त्यांनी युरोपीय आणि भारतीय लोक यांची एक तुलना केली. यांची तुलना केल्याबरोबर वेल्सलीला आला भयंकर राग. म्हणजे शोषित आणि शोषक यांची तुलनाच कशी होऊ शकते. व्हाईट मॅन्स बर्डन जे आहे, गोऱ्या लोकांवरची वंशश्रेष्ठत्वाचं ओझं, हे गोऱ्यांना तुम्ही काळ्यांच्या रांगेमध्ये कसे काय आणून बसवता, हेच मुळे आक्षेपार्ह आहे. मग काय, एक चांगलं कारण मिळाल्याबरोबर आजपर्यंत चालू असलेली एक महत्त्वाची दुरुस्ती वेल्सलीनं केली. तेव्हापासून असा कायदा आला की वृत्तपत्रांवरती मुद्रक, मालक, संपादक यांचं नाव, पत्ता छापणे बंधनकारक करण्यात आलं. आणि सगळ्यात महत्त्वाची अट घालण्यात आली ती म्हणजे कंपनीच्या संबंधात कुठलीही बातमी तुम्ही छापायची नाही. कंपनीच्या संबंधात कुठलीही बातमी छापायचा अधिकार तुम्हाला नाही, कारण कंपनी इथली राज्य करतील. पुढे 1857ला ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता गेली ती गोष्ट सोडा, परंतु नंतर आलेल्या पार्लमेंटच्या सत्तेने फार काही वेगळं केल्याचं दिसत नाही. म्हणून वृत्तपत्र तुम्ही प्रसिद्ध करण्यापूर्वी तपासून घ्यायचं. आणि आज आपल्याला आश्चर्य वाटेल, रविवारी वृत्तपत्र छापायचं नाही असा एक महत्त्वाचा नियम वेल्सलीनं केला होता. पुढे हेस्टिंगच्या काळामध्ये सगळी वर्तमानपत्र तपासण्याचा अधिकार एका चिटणीसाला देण्यात आला. आता लॉर्ड हेस्टिंगने काय केलं तर वर्तमानपत्र, त्यांच्या पुरवण्या, इतर प्रकाशनं एवढंच नाही तर जाहिराती, जाहीर पत्रकं, अल्पकालीन उपयुक्ततेची पत्र असं सगळं तुम्ही तपासून घ्यायचं. आणि हे सगळं तपासून घेऊन तुम्ही मुख्य चिटणीसाची परवानगी घ्यायची. आता हेस्टिंग्ज राहिला बाजूला आणि हा जो मुख्य चिटणीस नावाचा इसम आहे, जो त्या पदावर नेमला गेलेला अधिकारी आहे, तोच सगळ्यांचा मुख्य होऊन बसला. एवढंच नव्हे तर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक ग्रंथाचं नाव सरकारला कळवायचं, तो ग्रंथ सरकारकडे तपासणीसाठी पाठवायचा आणि या संदर्भातले सर्व आक्षेप घेण्याचा अधिकार चिटणीसाला. त्याचं निराकरणही तो मागू शकत नव्हता. त्याला वाटलं बंदी घालावी तर तो बंदी घालणार. हा जो सगळा 1910च्या कायद्यापूर्वी घडलेल्या सगळ्या हकीकती ज्या आपल्याला दिसतात त्याची मुळं आपल्याला या सगळ्या प्रकारांमध्ये दिसतात. म्हणजे आपल्या सत्तेवरती किंचितही ओरखाडा उमटणार नाही याची काळजी
इंग्रज आता घेत आहेत. त्यामुळे इंग्रजांच्या या सगळ्या कालखंडामध्ये हेस्टिंगच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, कलकत्त्याचे बिशप म्हणजे धर्माच्या संदर्भातल्या गोष्टी पाहणारा, यांच्यावरती सुद्धा तुम्ही लेखन करायचं नाही. एतद्देशीयांच्या धार्मिक विषयांवर लेखन करायचं नाही. ब्रिटिश राजवटीला हानिकारक ठरेल असं कुठल्याही प्रकारचं लेखन करायचं नाही. आणि असं जर आक्षेपार्ह लेखन कोणी केलं आणि ते जर गव्हर्नरच्या लक्षात आलं तर सेन्सॉर मंडळाचा चिटणीस शिफारस करेल आणि गव्हर्नर त्याच्यावरती डायरेक्ट कारवाई करेल. अशी आता व्यवस्था इथे सुरू झाली. आणि मग आता कसलं आलंय स्वातंत्र्य. त्याच्यानंतर ॲडम्स नावाचा जो ग्रस्त गव्हर्नर जनरलपदी आला त्यांनी ॲडम्सचा प्रेस ॲक्ट म्हणून जो ॲक्ट ओळखला जातो तो 4 एप्रिल 1823ला लागू केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वृत्तपत्र काढणं ही तर खूप लांबचीच गोष्ट राहील. त्याने तर असा कायदा केला की छापखाना काढण्यापूर्वीच तुम्ही आमची परवानगी घेतली पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या छापखान्यात काय छापणार आहात ही नंतरची गोष्ट झाली. तुम्ही छापखाना काढण्यापूर्वीच आमची परवानगी घ्या. ग्रंथ, वृत्तपत्र, नियतकालिक यांच्या छपाईसाठी परवानगी घ्या. मुद्रक, प्रकाशक, मालक यांची संख्या फक्त 4च असली पाहिजे. आणि सर्वांना एका प्रतिज्ञापत्राद्वारे स्वतःच्या सहीनिशी स्वतःचं नाव, पत्ता याची माहिती द्यायची, त्याच्या सत्यतेची शपथ घ्यायची. आणि मध्येच समजा तुम्ही प्रकाशन, मुद्रणाची जागा किंवा प्रकाशकाचं नाव जर बदललं तर त्यासाठी नव्याने तुम्ही प्रतिज्ञापत्र सादर करायचं. म्हणजे आता प्रकाशनविषयी कुठलाही निर्णय घेणं किंवा बदलणं हे इतकं कटकटीचं होणार होतं की त्यासाठी तुम्ही सरकारचे पाय धरण्याला पर्यायच राहणार नाही. असं त्यांनी केलं. आणि त्या काळामध्ये म्हणजे 1823च्या दरम्यान याचा कोणी भंग केला तर या निर्बंधांचा भंग करणाऱ्यांकडून 400 रुपये इतकी मोठी रक्कम त्या काळामध्ये जप्त करण्याची तरतूद झाली. 1818 ते 1826च्या दरम्यान 1 रुपयाला साधारणतः 40 शेर ज्वारी येत होती. थोड्या वेळाने कम्प्युटरवरती 1 रुपयाला 40 शेर ज्वारी, तर मग 400 रुपयाची किंमत आजच्या भाषेमध्ये काय झाली असेल. एवढे पैसे जप्त करण्याचा अधिकार सरकारला. मुळात पैसे आणायचे कुठून? छापखाना काढण्यासाठी वेगळे पैसे, प्रकाशनांसाठी वेगळे पैसे, हे सगळे गुंतवायचे. हा सगळाच मुळी आतबट्ट्याचा व्यवहार. हे सगळं चालेल का नाही माहीत नाही. अशा पार्श्वभूमीवरती इंग्रज सरकार आपले 400 रुपये जप्त करणार आहे. म्हणजे स्वतःच्या घरावरती निखारा ठेवून हे सगळे लोक राष्ट्रसेवेसाठी सिद्ध झालेले होते, हे आपल्या लक्षात येतं. हीच सगळी तरतुदी 1910च्या कायद्यात सुद्धा वापरण्यात आलेली होती. त्यामुळे फारसे बदल त्यांनी पुढे केले नाहीत. आता 1821ला राजाराम मोहन रॉय यांचं संवाद कौमुदी हे देशी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र सुरू झालं. हे झाल्याबरोबर संघर्ष सुरू झालाच. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदी जनतेची सर्वांगीण सुधारणा करणं, हेच तर राजाराम मोहन रॉय यांचं ध्येय होतं. त्यामुळे स्वाभाविकरित्या या ध्येयाच्या परिपूर्तीसाठी त्यांनी लोकशिक्षणासाठी आवश्यक असणारं माध्यम म्हणजे वृत्तपत्र हे त्यांनी ओळखलं. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की लोकजागृतीसाठी वृत्तपत्रांचा उपयोग होईल, म्हणून त्यांनी हे निर्बंध रद्द करावेत अशी मागणी थेट इंग्लंडच्या राजाकडे केली. वृत्तपत्रांवरचे निर्बंध उठविण्यात यावेत अशी मागणी इंग्लंडच्या राजाकडे करणारी पहिली आशिया खंडातली व्यक्ती, पहिली भारतीय व्यक्ती म्हणजे राजाराम मोहन रॉय. आता या इंग्रजांच्या राजाला भारतातून आलेल्या आपल्या दृष्टीने राजाराम मोहन रॉय खूप मोठे ग्रस्त आहेत. त्यांच्या दृष्टीने काय आला एक अर्ज, त्यांनी काय फरक पडतोय? त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. परंतु देशी संपादक आणि कंपनी सरकार यांच्यात मुद्रण स्वातंत्र्यासाठी
संघर्ष करण्याचा मान रॉय यांनाच आहे. आणि या निर्बंधांना बळी पडलेल्या मिरात उल अखबार या पहिल्या देशी वृत्ताचे संपादक सुद्धा तेच होते. म्हणजे किती दूरदृष्टीनं त्यांनी अगोदरच राजाकडे या विषयातली लढाई सुरू केली होती हेही आपल्याला समजून येतं. काळ जसं जसं पुढे जायला लागला तसं तसं पुढे मेटकाफची सत्ता इथं आली आणि त्यांनी असं सांगितलं की छापलेल्या कुठल्याही पुस्तकावर, वृत्तपत्रावरती मागे दिलेली सगळी माहिती, मुद्रक, प्रकाशक, प्रकाशन स्थळ हे तुम्ही छापलंच पाहिजे. म्हणजे फार काही त्यांनी बदल घडवून आणले नाहीत. पुढे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांनी तर काय केलं, यांनी पुढचा टप्पा गाठला. छापखाने, वर्तमानपत्र, पुस्तकं याच्या प्रसाराला त्यांनी नियंत्रण घातलं. हाच कायदा म्हणजेच मुस्कटदाबीचा कायदा म्हणून ओळखला जातो. या कायद्यान्वये वृत्तपत्रांची गळचेपी करण्यात आली आणि तो देशी वृत्तपत्रांची गळचेपी करणारा कायदा असला तरी सावधानतेचा मार्ग म्हणून हा कायदा इंग्रजी वृत्तपत्रांना सुद्धा लावण्यात आला. छापखाना चालवणं, मुद्रणालय चालवणं याच्यासाठी सरकारी परवानगी घेणं, पुस्तक प्रकाशन आणि प्रसार याच्यासाठी सरकारी परवानगी घेणं, इंग्रज सरकारच्या धोरणांवर, कारभारावरती टीका करून तुम्ही एतदेशीयांच्या मनामध्ये जर तिरस्कार निर्माण करत असाल तर तुम्हाला शिक्षा होईल. धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करत असाल, धार्मिक बाबींबद्दल काही लिहित असाल तर अशा प्रकारचं लेखन तुम्हाला छापता येणार नाही. याच्यातूनच पुढे 1867चा द प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ॲक्ट 1867 आकाराला आला. या कायद्यामुळे देशी भाषांमधील वृत्तपत्र, पुस्तकांची सरकार दफ्तरी रीतसर नोंद व्हायला लागली. मुद्रण स्वातंत्र्याचे नियम अस्तित्वात आले आणि पुढे 1868 मध्ये इंग्रज सरकारने देशी पत्रकारितेवरती लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्रात रिपोर्टर ऑन नेटिव्ह प्रेस या नवीन अधिकाऱ्याची नेमणूक केली. 7 एप्रिल 1868ला कृष्णशास्त्री चिपळूणकर यांची या पदावरती नेमणूक करण्यात आली. आता बघा, कृष्णशास्त्री चिपळूणकरांची नेमणूक ही इंग्रजांच्या विरोधात कोण काय लिहितंय का नाही हे बघण्यासाठी होती आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर हे मात्र इंग्रजांच्या विरोधामध्ये पुढे लेखन करतायत हे लक्षात घेतलं पाहिजे. 1870 मध्ये भारतीय दंड संहितेमध्ये एक दुरुस्ती करून कलम 124 हे या संहितेमध्ये अंतर्भूत करण्यात आलं आणि एकूणच मुद्रण स्वातंत्र्यासाठी आणि राजद्रोही मराठी साहित्यासाठी ही तरतूद अत्यंत महत्त्वाची ठरली. यातलं एक वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. वाक्य काय? हिंदुस्थानातील सरकारविषयी शब्द, लेखन, चिन्ह यांसारख्या कोणत्याही घटकांनी अप्रीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला दंडाची, तुरुंगवासाची किंवा फाशीची शिक्षा देण्यात येईल. मी शब्द समजू शकतो, मी लेखन समजू शकतो. चिन्ह, हे चिन्ह इंग्रज विरोधी आहे की नाही हे कसं ठरवणार? चर्चिलने बाहेर येऊन व्ही आकार केला, व्ही फॉर विक्ट्री. हे चर्चिल विक्ट्रीचं चिन्ह म्हणून मिरवू शकतो. भारतामध्ये हे चिन्ह भारताच्या सरकारच्या विरोधातलं आहे म्हणून तुमच्यावरती खटला भरायचा अधिकार आता सरकारला आहे, असाच याचा अर्थ झाला ना. 15 जून 1897च्या केसरीच्या अंकामध्ये शिवाजीचे उद्गार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे उद्गार ही कविता एक प्रसिद्ध झाली आणि लोकमान्य टिळकांनी याच्यामध्ये अफजल खान प्रकरणाची माहिती दिली आणि एक भाषण केलं होतं. केसरीमधून महाराणी सरकारचा जय जयकार, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, राज्य करणे म्हणजे सूडबविणे नव्हे, राजद्रोह कशाला म्हणतात, या अग्रलेखांद्वारे त्यांनी सरकारवर जळजळीत टीका केली. साहजिकच सरकार चिडलं. शिवाजीचे उद्गार या शीर्षकाची जी मूळ कविता आहे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे उद्गार, या कवितेवरती कलम 124 नुसार खटला भरण्यात आला. 2019 मध्ये याला जवळजवळ 125 वर्ष होऊन गेली आणि 150 वर्ष होऊन गेली. लोकमान्य टिळकांना या संदर्भामध्ये
1.5 वर्षांची शिक्षा झाली. अशा प्रकारची शिक्षा झालेले हिंदुस्थानातले ते पहिले संपादक होत. मी मगाशीच तुम्हाला असं सांगितलं की भारतामध्ये ब्रिटिश सत्तेविरोधातले हुंकार ज्या मोठ्या प्रमाणामध्ये आकाराला आले, त्यात महाराष्ट्राने खूप मोठ्या प्रमाणात भूमिका बजावली. कदाचित याचमुळे आचार्य अत्रे म्हणाले असतील, अन्य राज्यांना भूगोल आहे आणि आम्हाला इतिहास आहे. आता या 124 कलमातलं डिसअफेक्शन म्हणजेच अप्रीती या शब्दावरती प्रचंड खल झाला. अप्रीती शब्दाचा नेमका अर्थ काय लावायचा? प्रीतीचा अभाव का सरकारच्या प्रती असंतोष, द्वेष, शत्रुत्व का सरकारप्रती सदिच्छा सद्भावना नसणे असा कायद्याचा केस तिथे पडला. परंतु टिळकांना शिक्षा होणं हे खटला सुरू होण्यापूर्वीच ठरलेलं होतं, त्यामुळे त्यात काही फरक पडणार नव्हताच. मुळे 1898ला भारतीय दंड संहितेतील दुरुस्तीचा कायदा संमत करण्यात आला आणि ब्रिटिश हिंदुस्थानातील समाजामध्ये धर्म, वंश, जात, जन्मस्थान, निवासस्थान या सगळ्याच्या आधारानं द्वेष आणि वैमनस्य निर्माण करेल, समाजात अस्थिरता, असुरक्षितता निर्माण करेल, त्याला 3 वर्ष कैद किंवा दंड अशी शिक्षा ठोठावणारं कलम 153 जारी करण्यात आलं. आणि याच कलमाचा वापर करत जातीजातींमध्ये किंवा 2 समाजांमध्ये वैमनस्य निर्माण करण्याचं कारण दाखवत अनेक मराठी पुस्तकं जप्त करण्यात आली. तसंच लष्कर विषयक कुठलंही लेखन करणारं, आक्षेपार्ह ठरवणारं कलम 505 ही सुद्धा दुरुस्ती यानुसार करण्यात आली. म्हणजे पहा, या सर्व कलमांनी मराठी साहित्याचं जबरदस्त नुकसान केलं, ग्रंथांचं नुकसान केलं, लिखाणाचं नुकसान केलं. आणि हे सगळं चालू असताना 1877 मध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिला महाराणी, हिंदुस्थानची महाराणी हा किताब देण्यासाठी जो सगळा प्रचंड मोठा दिल्ली दरबार भरविण्यात आलेला होता, तिथे लोकांचे डोळे दिपून जातील एवढा प्रचंड खर्च करण्यात आला. पडलेल्या दुष्काळाकडे सरकारने दुर्लक्ष केलं आणि मग सरकारवर टीका व्हायला लागली. म्हणून गव्हर्नर होता जनरल लॉर्ड लिटननी 1878ला द व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट म्हणजेच देशी भाषा वृत्तपत्र कायदा लागू केला. पुन्हा हेच सगळी कलमं त्याच्यामध्ये घालण्यात आलेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जामीन, आणि एकदा झाल्यानंतर दुसऱ्यांदा जर तसाच गुन्हा झाला तर छापखाना जप्त करणे. आणि याचा रोख अमृत बाजार पत्रिकेकडे होता. म्हणजे अमृत बाजार पत्रिका हे भारतातलं अत्यंत महत्त्वाचं प्रतिष्ठा पावलेलं जे वृत्तपत्र होतं बंगाली भाषेतलं. आता ह्या कायद्याचा आधार घेऊन कधी ना कधीतरी सरकार आपलं वर्तमानपत्र बंद पाडणार, म्हणून घोषबाबूंनी काय केलं, हे पत्र बंगालीऐवजी इंग्रजी भाषेतून काढायला लागले. आणि कायद्याच्या कचाट्यातून, कारण हा सगळे नियम देशी भाषांना लागू होते, इंग्रजी भाषेला लागू नव्हते, म्हणून त्यांनी त्याच्यातून सुटका करून घेतली. आता देशी भाषांमधल्या वृत्तपत्रांचा कायदा जे आहे ते महाराष्ट्रातले किरण असेल, ज्ञानप्रकाश असेल, नेटिव्ह ओपिनियन असेल, ही पत्र तर लोकांना शहाणं करायचं काम करतच होतं. पुढे मद्रासमध्ये हिंदूचा जन्म असेल, गणेश वासुदेव जोशी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर रानडेंनी काय केलं, सार्वजनिक काका उर्फ गणेश वासुदेव जोशी यांना सुचवलं आणि गोवंड्यांच्या बरोबरीनं त्यांनी कलकत्त्याला देशी वृत्तपत्रकारांची परिषद भरवण्यात आली होती, जी देशी संपादकांची परिषद होती. ही भरवण्यामध्ये या 2 मराठी माणसांनी पुढाकार घेतला होता. आणि अशा 2 संपादकांनी पुढाकार घेऊन अशा इंग्रज सरकारच्या जुलमी कायद्याला विरोध करावा, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्या काळामध्ये घडली. अर्थात इंग्रज सरकारने या कुठल्याही विरोधाला त्याची पर्वा केली नाही. पुढे 1906 मध्ये सभाबंदीचा पण कायदा आला. प्रांतिक म्हणजे बंगालमध्ये प्रांतिक सभा भरवायच्या नाहीत, त्यासाठी दंडुकेशाहीचा वापर आम्ही करू. वंदे मातरम गीतावरती बंदी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी नाटक, लाला लजपत राय यांना अटक, असं करत करत गुन्ह्यांना उत्तेजन देणारा कायदा जो आहे वृत्तपत्रांशी संबंधित, हाही शस्त्रास्त्रांच्या कायद्याशी जोडला आणि मुद्रण स्वातंत्र्याची राख रांगोळी असं लोकमान्य टिळकांनी ज्या कायद्याला म्हटलंय तो आता सुरू झाला. म्हणजे इथे काहीही
चांगलं होणारच नाही अशी काळजी इंग्रज सरकार घ्यायला लागलं. आणि याच काळात 1908 मध्ये लोकमान्य टिळकांच्या केसरी पत्रातून खाडीलकरांचे बॉम्बविषयक लेख यायला लागले. 1908च्या 26 मेच्या अंकामध्ये त्यांनी बॉम्बगोळ्यांचा खरा अर्थ या शीर्षकाखाली एक लेख लिहिला. त्यात त्यांनी असं म्हटलंय, अधिकारी वर्गाच्या जुलमामुळे, जाचामुळे आणि लोकमताशी बेपर्वाईनं वागण्याच्या हट्टामुळे हा बॉम्ब पक्ष जन्माला आलेला आहे. आता इंग्रज सरकार वाटच बघत होतं. पुढे 2 जूनच्या अंकामध्ये त्यांनी असं म्हटलंय, सरकारच्या दडपशाहीचे धोरण लोकांना असह्य होऊ लागल्यामुळे बॉम्बगोळे उडतात. तिसरीकडे आता कीचकवध नाटकाचे प्रयोग जोरदार सुरू झाले होते. असं चालू असतानाच 1908 मध्ये मुझफ्फरला बॉम्बस्फोट झाला. लॉर्ड मिंटोवरती बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न झाला आणि अशा वातावरणामध्ये कीचकवध नाटकावरती आपण आता जप्ती आणली पाहिजे असा आग्रह इंग्रज अधिकाऱ्यांनी धरला. आता तत्कालीन उदारमतवादी हे जे अधिकारी होते, भारत मंत्री मोर्ले, यांच्यावरती या नाटकावर बंदी घालण्यासाठी दडपण आणण्यात येऊ लागलं. इंग्रज सरकारविरुद्ध भावना चेतवणारं, असंतोष निर्माण करणारं लेखन आपण दडपून टाकलं पाहिजे. आता अशी मागणी कोणी करावी? तर याच्यामध्ये व्हॅलेंटाईन चिरोलचा सुद्धा संबंध होता. म्हणजे असंतोष निर्माण करणारं जे लेखन दडपून टाका आणि लोकमान्य टिळकांना असंतोषाचे जनक असं म्हणणारा चिरोल हाही त्याच्यामध्ये होता. त्यामुळे आता ह्या सगळ्यातून आत्तापर्यंत मी तुम्हाला जे काही सगळं सांगितलं त्या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे 1910चा कायदा, आणि एवढंच नव्हे वृत्तपत्र, तर ललित आणि ललितेतर साहित्य ह्या जप्तीच्या कक्षेमध्ये आलं. आता या कायद्यानुसार छापखान्याच्या मालकाकडे 500 ते 2000 रुपये, 1910चे 2000 रुपये एवढा जामीन मागण्यात आला. पहिल्यांदा चूक झाली तर 2000, पुढे चूक आली तर 10,000 रुपयेपर्यंतचा जामीन, आणि तो जर तुम्ही भरला नाही तर न्यायाधीश आदेश देऊन तुमचे सर्व प्रकारची मालमत्ता जप्त करू शकणार. आयात निर्यातीद्वारे हिंदुस्थानाच्या बाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व प्रकारच्या छापील माध्यमांवरती बंदी आणण्याचा अधिकार, मजकूर आक्षेपार्ह आहे का नाही हे ठरविण्याचा अधिकार, आणि इंग्रज सरकारच्या या सगळ्या गोष्टींना कोणी कुठल्याही प्रकारे देशी भाषांमधले लोक अडथळा आणूच शकणार नाहीत अशी सगळी व्यवस्था सुरू झाली. यातून 1910 ते 1915 या 5 वर्षाच्या काळात अनेक खटले भरण्यात आले. 195 छापखाने बंद करण्यात आले. 500 पुस्तकं जप्त करण्यात आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या काळात 5 लाख रुपये एवढा दंड गोळा करण्यात आला. म्हणजे पहा, यामुळे ह्या सगळ्या मुद्रण क्षेत्रामध्ये काय गडबड उडाली असेल. कीचकवध नाटकाचा बळी घेण्यात आला. शिवरामपंत परांजपेच्या काळातील निवडक निबंधांवरती म्हणजे जवळजवळ 10 भागांवरती जप्ती आणण्यात आली. आणि मराठी साहित्यकृतींमधून स्वातंत्र्य लढ्याला जी प्रेरणा मिळत आहे त्याच्यावरती वारंवार घाला घालणे हेच मुख्य काम आहे. पुढे पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान ते संपल्यानंतर आणि त्याच कालखंडामध्ये हिंदुस्थानातल्या चळवळींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत संरक्षण कायदा हा अंमलात आणला गेला आणि मुद्रणविषयक प्रकाशनपूर्व नोंदणी हाही भाग तिथे सुरू झाला. पुढे महात्मा गांधीजींच्या काळामध्ये गांधीजींनी जी असहकार चळवळ सुरू केलेली होती, तर दांडी यात्रेचा जो सत्याग्रह आहे तो काय, किंवा सविनय कायदेभंग काय, या विषयावरती पत्रकं, प्रचारगीतं, पुस्तिका मोठ्या प्रमाणात लिहायला लागली. त्याच्यावरही मुद्रण स्वातंत्र्याच्या अंतर्गत आता बंदी आणली पाहिजे असं सगळं सुरू झालं. तशी मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागली. आणि मग इंग्रज सरकार अशी मागणी आमच्यासमोर येत आहे अशी भीती दाखवून आपल्यावरती बंदीचा वरवंटा चालवू लागला. आणखी एक कायदा त्यांनी केला, तो म्हणजे नाट्य रंगभूमी आविष्करण कायदा. म्हणजे सरकारविषयी लोकापवाद निर्माण करणाऱ्या, सरकारची बदनामी करणाऱ्या, राजद्रोही आणि अश्लील अशा नाटकांच्या प्रयोगांवरती बंदी घालण्याचे अधिकार जिल्हा न्यायाधीशापासून ते प्रांतिक सरकारला देण्यात आलेले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1870 मध्ये झाशीच्या राणीचे नाटक या नाटकाचा प्रयोग या कायद्याने बंद करण्यात आला.
आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातलं हे पहिलं नाटक आहे ज्याच्यावरती या कायद्यान्वये बंदी घालण्यात आली आणि पुढचं नाटक म्हणजे अर्थातच कीचकवध. पुढे समुद्र सीमा शुल्काबाबतचा कायदा करण्यात आला आणि राजद्रोही विचार मांडणारे किंवा हिंसक कृत्यांना प्रेरणा देणारे लेखन असेल तर ते जप्त करण्याचा अधिकार घेण्यात आला. या कायद्यान्वये भारताच्या इतिहासामध्ये अशी जप्ती आणण्याची कृती झालेली पहिली साहित्य कृती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं 1857चे स्वातंत्र्य समर. पुढे आणखी काही काही कायदे जोडण्यात आले. कलम 99 असेल, कार्यालयीन गुप्ततेबाबतचा कायदा आहे की तुम्ही कार्यालयामध्ये प्रवेश करून जर काही माहिती घेतली आणि ती तुम्ही छापली तर गुप्ततेच्या कायद्याचा भंग तुम्ही केला असा तुमच्यावर आरोप करता येईल. भारतीय टपाल खाते कायदाही लागू करण्यात आला आणि 1910 ते 1914 या 4च वर्षात देशी भाषांमधल्या एकूण 272 पुस्तकांवर कारवाई करण्यात आली अख्ख्या भारतामध्ये. त्या 272 प्रकाशनांमध्ये 114 पुस्तकं मराठी भाषेतली होती. म्हणजे 50% जास्त हे आपलं 50%च्या घरामध्ये मराठी पुस्तकं आहेत. उर्दू, बंगाली आणि गुजराती अशी उरलेल्या 3 भाषांमधली आहेत. आता याचा विचार करताना आपल्यास लक्षात येईल की हे सगळं साहित्य लिहिणारे जे लेखक आहेत ते आजूबाजूच्या वातावरणाशी एवढे तादात्म्य पावलेले होते की त्यांच्या त्या सगळ्या साहित्यामध्ये आजूबाजूच्या परिस्थितीचं प्रतिबिंब उमटत राहिलं. आणि ही गोष्ट आपल्या मराठी साहित्यिकांसाठी, भारतीय साहित्यिकांसाठी अत्यंत अभिमानाची आणि अत्यंत प्रेरणादायी आहे. आता या सगळ्या साहित्याची वैशिष्ट्ये अशी आहेत की हे इंग्रजांनी हे साहित्य दडपून टाकलं. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं की त्यांना इथे राज्य करायचं होतं. इथे राज्य करायचं असल्यामुळे त्यांनी आपल्या राजवटीविरुद्ध उठणारा आवाज, तो 1% असेल नाहीतर 1000% असेल, तो दडपून टाकणं ही त्यांची राजकीय गरज होती. आणि असा आवाज उठवणं ही आपली श्वासा इतकी गरज होती. म्हणजे राजकारण, धर्मकारण अशा सगळ्या बाबतीमध्ये इंग्रज सरकार सजग राहिलं आणि त्यांनी साहित्य जप्तीचे आदेश द्यायला सुरुवात केली. यातला इंग्रज सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती मी सुरुवातीला सांगितलं विशेष प्रेम असल्यामुळे त्यांच्या बाबतीत तर त्यांनी कायद्याचे अनेकदा कलमच धुडकावून लावले. कायद्यामध्ये ज्या गोष्टी अंतर्भूत सुद्धा नव्हत्या त्याही त्यांनी सावरकरांच्या बाबतीत केलेल्या दिसून येतात. म्हणजे सावरकरांनी लिहिलेलं साहित्य प्रकाशनपूर्व, प्रकाशन अवस्थेत असताना आणि प्रकाशित झाल्यावर अशा 3ही स्तरांवरती जप्त करण्याची भूमिका ज्यांच्या विरोधात घेतली असे सावरकर हे एकमेव व्यक्तिमत्व आहे. म्हणजे पुस्तक जन्माला येण्यापूर्वीच बंदी घातल्याची उदाहरण. तर यांना कसं काय कळलं त्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे? म्हणजे इथे उघड उघड आपल्याला सावरकरांविषयीची इंग्रज सरकारची भूमिका काय आहे ते दिसतं. म्हणजे सावरकरांचा करिश्मा या सगळ्या साहित्याशी संबंधित असल्यामुळे सरकारने ही अगोदरच काळजी घेतलेली दिसते. टिळक युगाचा काळ इंग्रजांविरुद्ध स्पष्टपणे लिहिण्याचा नव्हता. मी राजद्रोही नाही असं तोंडाने म्हणायचं आणि राजद्रोह करायचा असं टिळकांच्या काळात होता. पुढे कीचकवध असेल, अफजल खानाच्या संदर्भातला पोवाडा असेल, अशा प्रकारे कामगिरी करायला लागली. पुढे सावरकरांच्या काळामध्ये असं दिसतं की मी राजद्रोह केलेला आहे आणि मला टिळकांप्रमाणे अटक करा. मला जे काही म्हणायचं ते मी तुम्हाला सांगितलंय. मला न्यायालयामध्ये जे काही म्हणायचे ते मी तुम्हाला सांगतोय आणि मी काही माफी मागत नाहीये. तुम्हाला हवी ती शिक्षा करा. महात्मा गांधीजींनी सुद्धा अनेकदा अशीच भूमिका घेतली. तुम्हाला हवी ती शिक्षा करा, मला जे सांगायचं तेच सांगणार आहे. म्हणजे टिळकांच्या काळामध्ये सुरुवातीला जी प्रक्षोभकता जाणवते ती पुढे 1938 नंतर प्रांतिक सरकार आल्यानंतर हळूहळू कमी होत गेली. म्हणजे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देत असणारा तुम्हाला आश्चर्य वाटेल कशा कशावरती इंग्रज सरकारनं जप्ती आणली. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव तर अग्रक्रमानं, महाराणा प्रतापसिंह, नाना फडणीस, झाशीची राणी, अफजल खानावरचा पोवाडा, 1857चं स्वातंत्र्य समर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, मदनलाल धिंगरा, महात्मा गांधीजी. म्हणजे तुम्ही सांगाल तो विषय तो त्या कायद्याच्या चौकटीत कसा बसवायचा हे बसविण्यासाठी इंग्रज सरकारचे वकील आणि उरलेले लोक हे तयार होतेच. म्हणजे पुढे पुढे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, जहालमतवादीचा विचारसरणीचा पुरस्कार करणारी पुस्तकं
हे सुद्धा आक्षेपार्ह साहित्याचाच एक भाग बनलं. आता एतद्देशीयांना शहाणं करण्याचं काम या साहित्याने केलं. इंग्रजांची नोकरी तुम्ही सोडा, त्यांची तुरुंग व्यवस्था त्रासदायक आहे, अन्यायकारक न्यायव्यवस्था आहे, पोलीस यंत्रणा भ्रष्ट आहे, असंही या साहित्यातून सांगायला लागले. आणि सूचकपणे आपली प्रतीक पहा. श्रीराम, श्रीकृष्ण, राम रावण युद्ध, कौरव पांडव युद्ध, अश्वत्थामा, इंग्रज सरकार म्हणजे रावण आणि लोकमान्य टिळक म्हणजे श्रीराम, कौरव, श्रीकृष्णाची धूर्त रणनीती, अशी विविध प्रकारची रूपकं वापरायला सुरुवात केली. आणि मग ह्या सगळ्यातून इंग्रज अधिकाऱ्यांना आपण मृत्यूदंड दिला पाहिजे असं सगळ्यात महत्त्वाचं सूचन या सगळ्या साहित्यातून आता सुरू झालं. काही वेळा आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही कविता याच्यावर सुद्धा इंग्रज सरकारने बंदी घातली. त्याची कारणं काही त्यांनी दिलेली नाहीत. आता अलंकारांचा वापर बघा या सगळ्या कालखंडामध्ये कसा झाला. वक्रोक्ती. इंग्रजांच्या राज्याला उपमा काय दिली? मोगलाई. म्हटलं तर आम्ही मुघल काळाविषयी लिहितोय, म्हटलं तर इंग्रजांची मोगलाई. रावणी राज्य, संधी साधू बोका, लबाड लांडगा, धूर्त कोल्हा, दरोडेखोर असं म्हटले. आता लोकमान्य टिळकांना काय उपाध्या वापरलेत बघा. तारणहार, परमेश्वर, महात्मा गांधीजींना भीष्म असे म्हटलेलं आहे. असहकाराच्या मार्गाला मुरली म्हणायचे. तर श्रीकृष्णाच्या मुरलीप्रमाणे असहकाराची मुरली काहीतरी जादू घडवून आणेल. हिंदुस्थानातले लोक कसे? गरीब गायीसारखे दुबळे. भीमाला मारण्यासाठी धृतराष्ट्राने घातलेली मिठी म्हणजे इंग्रजांचे कायदे. म्हणजे यज्ञ, विवेक, वैराग्य, मोक्ष ह्या ज्या संकल्पना साहित्यामध्ये यायला लागल्या त्या सुद्धा इंग्रज सरकारला आता खटकायला लागल्या. म्हणजे इंग्रजांविरुद्ध कट कारस्थाना करायची, गुप्त मंडळांची स्थापना करायची, गनिमी काव्याने सरकारला त्रस्त करायचं. हे जे सावरकरांचे मार्ग आहेत ते सुद्धा आक्षेपार्ह ठरलेच. आता एके ठिकाणी तर असं लिहून ठेवलंय, हिंदुस्थान या राष्ट्रसुंदरीचा विवाह योजलेला आहे आणि अक्षता म्हणून चक्क रिपुशिरे उधळायचे आहेत. आता रिपुशिरे म्हणजे काय? तर इंग्रजांची मुंडकी, या इंग्रज अधिकाऱ्यांची मुंडकी त्या लग्नामध्ये अक्षता म्हणून आपल्याला उडवायची आहेत. आता ही वर्णनं किती स्फोटक त्या काळामध्ये असतील याची कल्पनाच केलेली बरी. आता प्लेग हा जो शब्द आहे ह्याचा सुद्धा बघा किती काळजीपूर्वक वापर केलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गुलामगिरीचा प्लेग असा शब्द वापरला, तर शिवरामपंत परांजपे यांनी दारिद्र्याचा प्लेग अशी संकल्पना वापरली. लोकमान्य टिळकांच्या उक्तींमधून राजद्रोहाचा प्लेग म्हणजे एकच प्लेग असा शब्द, तो शब्द 3 प्रकारे कसा वापरता आला. म्हणून अर्थ समजून घेण्याचं आवाहन जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे काव्यातली एक ओळ बघा कशी. झिंगविला अरि सर्प फुंकुनी पुंगी गुंगविला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. अशा ओळी आता यायला लागल्या. जोरी सुखास मानी देव मातृपदी वाही जीव, आपला शंकर नरहर जोशी यांची कविता चित्रमय जगतच्या अंकामध्ये आलेली होती. म्हणजे याच्यामध्ये जरी सुखास मानी देव ही जी ओळ आहे, या ओळीमध्ये काय दडलंय? ख्यातनाम क्रांतिकारक सुखदेव यांचं नाव. जरी सुखास, सुख, मानी देव, देव, सुखदेव. म्हणजे हे कवी आता असं सूचन करायला लागले की याच्या सगळ्यातून आम्हाला तुम्हाला काय अर्थ सांगायचा आहे तो तुम्ही आता लक्षात घ्या. आता शिवरामपंत तर अनेक विषयांवरती अत्यंत स्फोटकपणे लिहायचे. वक्रोक्तीच्या माध्यमातून त्यांनी जी वाक्ये लिहिलेली आहेत त्या वाक्यांनी इंग्रजांवरती जोरदार प्रहार केले. इंग्रजी राजवटीविरुद्ध असंतोष निर्माण केला आणि मग इंग्रज सरकार ओढून ताणून का होईना हे सगळा भाग या सगळ्या आक्षेपार्ह लिखाणाशी जोडायला लागलं आणि सर्वांना कायद्याचा बडगा दाखविण्यात यायला लागला. म्हणजे 500 पुस्तकं जप्त करून सुद्धा त्यांचं समाधान झालं नाही. साम्यवादी विचार मांडणारे पुस्तकं सुद्धा त्यांनी पुढे जप्त करायला सुरुवात केली. आता सगळ्यात आक्षेपार्ह साहित्य जी जास्त आली ती आली पुण्यातून. हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी हा प्रश्न पहिल्यांदा 1911 मध्ये
गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया इन काउन्सिलच्या सभेमध्ये हाताळायचा प्रयत्न केला. दोनदा त्यांनी हा विषय मांडला. बडोद्याच्या साहित्य संमेलनामध्ये 1921ला हा प्रश्न मांडण्यात आला. तिथपासून या सगळ्या प्रश्नाला पुढे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा व्हायला लागली. 38मध्ये पहिल्यांदा प्रांतिक सरकार 35च्या कायद्यान्वये जी अस्तित्वात आली ती आल्यानंतर याच्यावरती निर्बंध मुक्तीचं सरकारी धोरण प्रत्यक्षामध्ये यायला लागलं आणि मग हळूहळू हे धोरण बदलत जायला लागलं. वासुदेव पुरुषोत्तम साठे जे गृहस्थ होते त्यांची एकट्याचीच 17 नाटकं इंग्रज सरकारने जप्त केली होती. म्हणजे हे साठे नावाचे गृहस्थ काय प्रकारचं आक्षेपार्ह लिहित असतील हे आपल्या लक्षात येऊ शकेल. अशा प्रकारे या सगळ्या कालखंडातले सगळं जे वाङ्मय आहे ते सगळं वाङ्मय हे हळूहळू जन्माला येत गेलं. त्याच्यामधून इंग्रजांच्या विरोधामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती टीका करण्यात आली. ह्या टीकेच्या विरोधामध्ये इंग्रज सरकारने ज्या सगळी काही कृती केली ते आपल्या लोकांनी ऐकलं नाही. म्हणजे कीचकवध नाटकामध्ये विराट म्हणजे हिंदुस्थानचा इंग्लंडमधला अधिकारहीन राजा, कीचक म्हणजे त्या राजाचे हिंदुस्थानामधले उन्मत्त अधिकारी, द्रौपदी म्हणजे हिंदुस्थानातली दुबळी जनता, धर्म म्हणजे मावळ पक्ष आणि भीम म्हणजे जहाल पक्ष. मग सैरंध्री रूपी द्रौपदीचे अन्यायाविरुद्ध लढायला करण्यात येणारे आवाहन आणि भीमाचे त्याच्या अगेन्स्ट येणारे उद्गार आणि जुलमी अधिकाऱ्याचं तर कीचकाशी एवढं साम्य दाखवण्यात आलेलं होतं की लोकांना कीचकाच्या जागी कर्जन दिसायचा आणि भीमाच्या जागी टिळक दिसायला लागले. या सगळ्यातून काय प्रकारचं वातावरण हे सगळं आपल्याला दिसतं. म्हणजे लोकमान्य टिळक, वासुकाका जोशी आणि दादासाहेब खापर्डे यांच्या सगळ्या पुढाकारातून नेपाळमध्ये शस्त्रास्त्रांचे कारखाने काढण्याच्या योजनेसाठी खाडीलकर तिकडे गेले होते. त्यांनी बंदूक आणि रायफल तयार करण्याचं यंत्र नेपाळमध्ये आणलंही होतं. ते मायदेशी परत आले. मूळ योजनेमध्ये ते यशस्वी झाले नाही तरी बंदुकीपेक्षा प्रचंड मोठं प्रभावी असं शस्त्र त्यांनी हातामध्ये घेतलं. ते म्हणजे लेखणी होतं. आणि या लेखणीचं काय महत्त्व असतं ते मी तुम्हाला आक्षिप्त मराठी साहित्य ह्या PhDच्या प्रबंधाचं ग्रंथामध्ये रूपांतर करणारे डॉक्टर गीतांजली घाटे यांच्या एका वाक्यामध्ये मी तुम्हाला असं सांगेन. त्यांनी हे पुस्तक अर्पण केलंय शब्दांच्या शस्त्रांना. तर मराठीतलं आक्षिप्त जे सगळं साहित्य आहे त्याचा हा जो सगळा प्रवास आहे तो शब्दांच्या शस्त्रांना अर्पण करून गेली जवळजवळ 55 मिनिटं तुम्ही जे सगळं ऐकत आहात त्या सगळ्याबद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. पुन्हा एकदा स्मारकाने या एका वेगळ्या विषयावरती तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मला दिली आणि हे सगळे विचार तुम्ही सर्वांनी ऐकून घेतले याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.